नेक्स्ट आर्टिकल इज म्युटेशन. आपल्याला डीएनए माहिती आहे. डीएनएच्या एका स्ट्रँडकडे समजा ATG CGC अशी इन्फॉर्मेशन असेल, दुसऱ्या स्ट्रँडकडे त्याला कॉम्प्लिमेंटरी इन्फॉर्मेशन असते. समजा इथं ATG हा कोड आहे. जर याच्यामध्ये काही बदल झाला, ATG च्या ऐवजी ACG हासा जर बदल झाला, तर असे जे बदल होतात जेनेटिक मटेरियलमध्ये, ज्याच्यामुळं जिनोटिपिक फिनोटिपिक कॅरेक्टरमध्ये बदल होतात, त्यालाच म्हणतो आपण म्युटेशन. इव्होल्यूशनच्या चॅप्टरमध्ये पण म्युटेशनचा आपण स्टडी करतोय. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये सुद्धा याचा स्टडी आहे आणि या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण याची चर्चा करतोय. सो सडन चेंज इन हेरिडेटरी मटेरियल that leads to change in genotype and phenotypes. जेनेटिक मटेरियल मध्ये बदल होणार, कारण हा बेसचा सिक्वेन्स बदलला की mRNA वरती असणाऱ्या बेसचा सिक्वेन्स बदलेल. जेनेटिक कोड मध्ये बदल होईल. जेनेटिक कोड मध्ये बदल झाला की अमिनो ॲसिड बदलणार आणि जे तयार होणारं प्रोटीन आहे ते नेहमीपेक्षा वेगळंच तयार होणार. जसं तुम्ही मोबाईल नंबर डायल करताना मध्ये एखादं लेटर वेगळंच डायल केलं तर तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्ही मोबाईल केला आहे त्या पर्सनला मोबाईल लागतो का? त्या पर्सनला कम्युनिकेशन होतंय का? नाही होत त्याबरोबर कम्युनिकेशन. तर असे अल्टर्ड होतात प्रोटीन्स, वेगळेच प्रोटीन्स, नको असलेले प्रोटीन्स तयार होऊ शकतात या म्युटेशनमुळं. तर असा जेनेटिक कोडच्या सिक्वेन्समध्ये जो अचानक बदल होतो त्याला आपण म्हणतो म्युटेशन्स. हे क्रोमोसोमल आणि जीन म्युटेशन्स हे त्याचे मेन टाईप आहे. क्रोमोसोमल म्युटेशन मध्ये आपण नंबर ऑफ क्रोमोसोम मध्ये चेंज होणे, साईज शेप मध्ये चेंज होणे, याच्यामध्ये जे चेंजेस होतात, ॲडिशन डिलिशन, त्याचे तुकडे जे आहेत क्रोमोसोमचे ॲड होणं डिलिशन होणं, याला आपण म्हणतो क्रोमोसोमल म्युटेशन्स. आणि जीन म्युटेशन म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या बेस सिक्वेन्समध्ये, जेनेटिक कोडमध्ये जे बेसेस आहेत त्याच्यामध्ये जर चेंज होत असेल तर त्याला आपण म्हणतो जीन म्युटेशन्स. एखाद्या जीनमध्ये बदल झाला तर ते जीन म्युटेशन्स आहेत. जसं याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं तर पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशन म्हणजे एका बेसमध्ये फक्त बदल झालाय, एका बेसमध्ये बदल झालाय. जसं तुम्ही एक्झाम्पल घेतलं सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये 6 नंबरला जो जेनेटिक कोड आहे तो असतो GAG आणि हा कोड काय करतो? ग्लुटॅमिक ॲसिड कोड करतो. परंतु म्युटेशन होऊन काय होतं? GAG च्या ऐवजी इथं GUG एक लेटर बदललंय, एक लेटर बदललं इथं आणि त्याच्यामुळं जेनेटिक कोड बदलला आणि जेनेटिक कोड बदलला तर इथं ग्लुटॅमिक ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन ॲमिनो ॲसिड कोड केलं गेलं आणि त्याच्यामुळं
ज्या चेनमध्ये हिमोग्लोबिनच्या हे घडलंय त्या चेनमध्ये जे प्रोटीन बनतंय ते प्रोटीन बदललं, त्यामुळं RBCचा आकार सिकल लाईक झाला. म्हणजे एका लेटरमध्ये बदल झाला तर प्रोटीन सुद्धा वेगळं बनतं. याला पॉइंट म्युटेशन असं आपण म्हणतो. आता याच्यामध्ये समजा एका प्युरिनची रिप्लेसमेंट, समजा इथं ॲडेनिन ग्वानिन आहेत, मग एखाद्या ठिकाणी ॲडेनिन आहे, समजा इथं AUG आहे, इथं ॲडेनिनच्या ऐवजी समजा ग्वानिन आलं. इफ वन प्युरिन इज रिप्लेस्ड बाय अनदर प्युरिन, त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो आपण. आणि एका प्युरिनची रिप्लेसमेंट दुसऱ्या पिरिमिडिन बरोबर जर झाली, ट्रान्सव्हर्जन आपण म्हणतो. तर हे पण आपल्याला यामध्ये माहीत असणं अपेक्षित आहे. सेकंड यातला टाईप आहे फ्रेम शिफ्ट. म्युटेशन्स. फ्रेम शिफ्ट म्युटेशन्स. एखादं लेटर नवीन ॲड होणं, एखादं बेस ॲड होत असेल किंवा डिलीट होत असेल, ॲडिशन ऑर डिलीशन ऑफ नायट्रोजन बेस ऑर न्यूक्लिओटाइड, दॅट लीड्स टू फ्रेम शिफ्ट म्युटेशन. जसं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. राम हॅज रेड कॅप. हे एक्झाम्पल तुम्हाला त्यामध्ये दिलंय. परंतु इथं काय झालं, समजा एक लेटर ॲड झालं तर, जसं राम हॅज, इथं एक लेटर ॲड झालं BR. आता इथं एक लेटर ॲड झाल्यामुळं काय होईल, सिक्वेन्स बघा, BRE, त्यानंतर DCA आणि हे P. म्हणजे जेनेटिक कोडचा सिक्वेन्स बदलला. पुन्हा आणखी एक लेटर त्यामध्ये ॲड झालं तर काय होतंय, राम हॅज BIR. आणखी सिक्वेन्समध्ये बदल झाला. जेनेटिक कोडच्या सिक्वेन्समध्ये असा आणखी बदल होईल. समजा आणखी एक लेटर ॲड झालं तर राम ॲज BIG, बिग रेड कॅप. एक ट्रिपले इथं एक जेनेटिक कोडच नवीन ॲड झाला, तर यामुळं जे प्रोटीन बनणार ते नवीनच प्रोटीन बनणार. अशा प्रकारे इथं फ्रेम शिफ्ट होत आहे, जेनेटिक कोडमध्ये फ्रेम शिफ्ट होते आणि हे नवीन कॉम्बिनेशन्स किंवा अशा प्रकारे म्युटेशन होत असतील तर त्याला आपण म्हणतो फ्रेम शिफ्ट म्युटेशन. You know, according to Hugo de Veris, mutation is one of the most important cause of variation. व्हेरिएशनचं ते एक अतिशय महत्त्वाचं कारण समजलं जातं. म्युटेशन्स काही हार्मफुल आहेत, काही युजफुल सुद्धा आहेत. जसं म्युटेशन, आता जे इनव्हिजिबल रॅडिएशन्स पृथ्वीच्या दिशेनं येत असतील आणि ते रॅडिएशन्स किंवा त्या रॅडिएशनमुळं जेनेटिक कोडच्या सिक्वेन्समध्ये जर बदल झाला, दॅट लीड्स टू कॅन्सर. म्हणजे असे हार्मफुल म्युटेशन सुद्धा आहेत
किंवा सिकल सेल ॲनिमिया विचार केला तर हार्मफुल म्युटेशन आहे. एका पॉइंटला झालंय, एका बेसमध्ये झालंय, परंतु ते हार्मफुल म्युटेशन आहेत. परंतु एखादी चांगली नवीन कॅरेक्टर जर बनत असेल तर ते युजफुल म्युटेशन सुद्धा असू शकतात. सो दिस इज अबाउट म्युटेशन.